नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला लापशीच्या रव्याचा कसं दाखवते शिरा. एकदम पटकन होणारी रेसिपी आहे. म्हणजे झटपट होणारा शिरा दाखवते मी. हा टाईम सेव्हिंग आहे. तूप घेतलं 1 चमचा आणि त्याच्यात मी हा एका वाटीने रवा घेतला होता. तो छान भाजला आणि त्याच्यानंतर आता मी तो आपल्या कुकरला सरळ त्याला 2 शिट्ट्या देणार आहे की तो शिजून जातो छान आणि तुमचा वेळ वाचतो या रेसिपीमध्ये. पटकन कोणी पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही हे डिश करू शकता. तुम्ही बघितलं असेल तर मी या वाटीमध्ये ठेवते, थोडं पाणी घालते त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर याला मी 2 शिट्ट्या देणार आहे. पटकन झटपट आणि पौष्टिक होणारी रेसिपी आहे. ज्या प्रमाणात मी 1 वाटी रवा घेतलेला होता त्याला मी अर्धी वाटी गूळ घालणार आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घालणार आहे. ते तुम्हाला मी सांगतेच पुढे. त्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर आता बघा तुम्ही किती छान तो फुललेला आहे, सुंदर आणि पूर्ण शिजलेला आहे. घरात सिनियर सिटीजन असेल तरीसुद्धा तुम्ही त्यांना हा करून देऊ शकता. तर याच्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घातला आहे आणि दूध घातलं आहे. गूळ वितळेपर्यंतच आपल्याला याला ढवळायचं आहे कारण ऑलरेडी तो शिजलेला आहे. त्याच्यामुळे फार काही आपल्याला वेळ लागत नाही. अगदी 10 मिनटात हा शिरा होतो. वेलदोडा पावडर, केशर वेलची सिरप तुमच्याकडे जे असेल ते घाला. जे ड्रायफ्रूट्स असतील ते बारीक करून घाला. नसेल तरीसुद्धा काही फरक पडणार नाही. आणि असा हा आपला झटपट खमंग गुळाचा लापशीचा रव्याचा शिरा नैवेद्यासाठी म्हणा, घरी खायला म्हणा, तयार आहे. आपल्या ह्या रेसिपी खमंग कट्टा बाय शिल्पा तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, आणखीन सबस्क्राईब करा. सर्व करताना मी वरून थोडंसं परत तूप घातलेलं आहे कारण आपण तूप जास्त वापरलेलं नाही आहे आणि ड्रायफ्रूट घातलेत. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही हे प्रमाण कमी जास्त नक्की करू शकता. बाळंतिणीसाठी सुद्धा हा शिरा अतिशय छान आहे. तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडला का.